ओके. सगळ्यांचं मनापासून विरासतच्या या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वागत आहे. आपण भारतीय संस्कृती आणि इतिहास हा लोकांपर्यंत पोचावा म्हणून विरासतच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी आपण आखत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्कशॉप्स, सेमिनार्स, हेरिटेज वॉक्स, हेरिटेज टूर्स अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतात. आपली प्राचीन भारतीय चित्र परंपरा ही लोकांपर्यंत पोहोचावी. भारतामध्ये खूप वेगवेगळ्या शैली आहेत. त्याच्यामध्ये पट्टचित्र आहे, कलमकारी आहे, केरळ किंवा महाराष्ट्राच्या भित्तिचित्रातल्या वेगवेगळ्या शैली आहेत. तर अशा सगळ्या शैली लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सगळ्यात आधी माझी आणि ओंकारदादाची ओळख झाली. आणि आम्ही पहिलं ऑनलाईन वर्कशॉप त्याच्यामध्ये घेतलं. तर ओंकारदादा हा स्वतः खूप उत्तम आर्टिस्ट आहे. भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वतः जाऊन तिथल्या लोकल आर्टिस्ट बरोबर राहून तो ही कला शिकून आलाय. त्याच्यानंतर तो मागची 15 ते 17 वर्ष मुंबईतच एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करतो. त्यांचे जे नवीन प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्ट टेस्टिंगचं काम हे त्यांच्या टीमकडे असतं. आणि त्याचा मुख्य भाग म्हणजे तो प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यासक आहे. तो स्वतः इंडॉलॉजिस्ट आहे. तो स्वतः चित्रकार आहे. त्यानं ब्रह्मराक्षस आणि रूपकुंड नावाची दोन उत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत. तो उत्तम कविता करतो. त्याच्यानंतर तुम्ही आता जर बघितलं तर भारतीय टेक्स्ट ज्याला आपण म्हणतो की आपलं संस्कृत साहित्य जे आहे ज्याच्यामध्ये धार्मिक साहित्य आहे, त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी आहेत, तर या सगळ्याचा खूप विस्तृत आणि सखोल अभ्यास हा ओंकारदादानं केलेला आहे. आणि आम्ही दर शनिवार रविवार म्हणजे आता कालचा शनिवार, आजचा रविवार आणि तसं 17-18 तारखेचा शनिवार रविवार आम्ही महाराष्ट्र आणि केरळ म्युरल्स म्हणजे भित्तिचित्रांवरती पण आम्ही वर्कशॉप घेतोय. तर ते पण ओंकारदादा कंडक्ट करतो. ते संध्याकाळी असतात. आणि हा जो एक स्तोत्रांचा विषय होता तो बरेच दिवस आमच्या मनामध्ये घोळत होता की आई वडील, आजी आजोबा, मुलं यांना सांगायला काहीतरी गोष्टी आता आपण देणं गरजेचं आहे. की आपण जे काही म्हणतो, जे काही करतो. आता कालचं आपण बघितलेलं स्तोत्र हे सगळ्यांना माहिती होतं, पण आज जे आपण अन्नपूर्णेचं करणार आहोत ते फार कुणाही ऐकलेलं नाहीये, फार कुणाला माहीत नाहीये. तर या निमित्तानं विवेकानंदांचं जे वाक्य आहे की तरुण हा उथळ का झाला तर शिक्षणातून संस्कार गेले म्हणून. तर तोच उद्देश डोक्यामध्ये ठेवून शिक्षणामध्ये परत संस्कार आणण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. आणि त्याची सगळी जबाबदारी ही ओंकारदादानं घेतली आहे. आपल्या विरासतच्या माध्यमातून चित्रकलेचं जे काही सगळं काम होतं ते सगळं ओंकारदादा बघतो. आपल्या चित्रकलेसाठी डेडिकेटेड वेगळा ग्रुप आहे. तर तो सगळा ओंकारदादा कंडक्ट करतो. तर तुम्ही सगळेजण इन्क्लुडिंग मी आपण खूप भाग्यवान आहोत की ओंकारदादा आज आपल्या बरोबर आहे. सो थँक्यू सो मच ओंकारदादा. आणि याच गोष्टीसाठी मी आज इथे आलो कारण की काल हे जमलं नाही मला बोलायला. पण तुझ्या पुस्तकांची लिंक तू प्लीज ग्रुपवरती टाक. हो, ज्यांना टाकतो. हवंय ती लोक ऑर्डर करून घेतील. आणि खूप छान त्यांना लिहिलेले आहेत दोन्ही पुस्तकं. सो ओव्हर टू ओंकार दादा. आणि सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप आभार आणि स्वागत या वर्कशॉपमध्ये. खूप खूप आभार इंद्रनील. आय होप माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित. हो, येतो. ओके. तर आधी पहिल्यांदा गणेश वंदना ओंकार दादा करून. एकच मिनिट माझी सगळ्यांना एक फक्त विनंती आहे. जे सेशन अटेंड करतात त्यांनी कृपया आपले व्हिडिओ चालू ठेवा. कारण की तुमच्या चेहऱ्यावरती जे काही भाव आहेत त्याच्यावरून ओंकार दादाला कळतं की आपण एक स्टेप पुढे जायचं आहे का आपण तिथंच लिंगरिंग करायचं आहे. सो सगळ्यांनी छान आपले चेहरे ओंकार दादाला दाखवा म्हणजे त्याला इथे बरं जाईल. ओके. हो. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा गणेश वंदनेपासून आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तर गणेश वंदना आणि गुरुवंदना झालेली आहे. आज आपण अन्नपूर्णा स्तोत्र बघणार आहोत.
त्या अन्नपूर्णा स्तोत्राचा थोडासा बॅकग्राऊंड मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि हा सगळ्या गृहिणींचा फार जिव्हाळ्याचा सुद्धा विषय आहे. की एक दिवशी काय झालं, कैलासामध्ये पार्वती सगळ्यांसाठी स्वयंपाक करत होती. जे शिवगण आहेत त्यांच्यासाठी, गणपतीसाठी, कार्तिकेयसाठी, सगळ्यांसाठी ती स्वयंपाक करत होती. आणि तिथे शिव आले. शिव आले आणि शिवांनी पार्वतीला सांगितलं, "अगं, हे सगळं काय करत बसलीये? याच्यामध्ये कशाला वेळ घालवतेस तू? मी तर वैरागी आहे, मला याची काही गरज नाहीये. तू म्हणजे मी त्या भुकेचं जे माझं फिलिंग आहे त्याच्याही मी परे गेलेलो आहे. त्याच्यामुळे मला त्याची काही आवश्यकता नाहीये." पार्वती याच्यावर काहीच बोलली नाही. पार्वतीने काय केलं, सरळ आपल्या मायेनी तिचं जे किचन होतं कैलास पर्वतामधलं, ते तिने गुप्त केलं. आणि ती स्वतः तिथून गुप्त झाली कैलासातून. आणि पार्वती गुप्त झाल्यानंतर थोडा वेळ गेला. शिवाला काय, शिव समाधीस्थ झाले, त्यामुळे शिवाला काही भुकेचं वगैरे काही नव्हतं. पण शिवगण जे होते, शिवांची जी मुलं होती, त्यांना मात्र भुका लागल्या. आणि आता शंकराला सांगायचं की आता तुम्ही आमचे दैवत आहात, तर आमच्या भरण पोषणाची काळजी पण तुम्हीच घ्या. आणि म्हणून नंदी शंकराजवळ गेले आणि शंकरांना सांगितलं की कृपया आम्हाला जेवायला अन्न हवंय, आता कैलासामध्ये काहीच नाहीये. आणि तेव्हा शिवाच्या लक्षात आलं की प्रत्येक जण त्यांच्या पातळीचा नसतो. शिवगण जे आहेत ते शिव का नाहीये? कारण त्या लेवल पर्यंत ते पोहोचलेले नाहीये. आणि म्हणून शिव हातामध्ये भिक्षापात्र घेतात आणि पार्वतीला शोधायला निघतात. आता काय होतं, कधी कधी आज पण जेव्हा बायको माहेरी जाते, बऱ्याचशा नवऱ्यांचा प्रॉब्लेम होतो की काय घरात जेवायचं काय, कुठे काय असतं ठेवलेलं ते माहिती नसतं. मग काय आत्ता सध्या सोपं झालेलं आहे की बाहेरून ऑर्डर करायचं जेवण. पण शंकरांचं तसं तसं नव्हतं ना. तेव्हा काही झेप्टो नव्हतं, ब्लिंकिट नव्हतं, किंवा झोमॅटो नव्हतं. तर ते आपले भिक्षापात्र घेऊन बाहेर निघाले. भिक्षापात्र घेऊन ते त्रैलोक्यात फिरले, पण त्यांना कुठेही काहीही मिळालं नाही. आणि असं करत करत ते काशीमध्ये आले. काशीमध्ये बघतायत की सगळी लोक अगदी खाऊन पिऊन तृप्त आहेत, म्हणजे इथे काहीतरी आहे हे त्यांना कळलं. आणि मग एक रांग लागली होती तिथे. शंकरांनी विचारलं की इथे काय आहे? तर ते म्हणे इथे साक्षात देवी पार्वती त्यांच्या स्वयंपाकघरासहित विराजमान आहे आणि इथे सगळ्यांना ती जेव घालते. असं म्हटल्यावर मग शंकरही त्या रांगेत उभे राहिले. आणि तुम्ही बरेच वेळेला अन्नपूर्णेचं चित्र बघितलं असेल की जिथे देवी पार्वती शंकराला भिक्षा घालते आणि शंकर भिक्षापत्र घेऊन उभे आहेत. तर ही घटना जी घडलेली आहे ती काशीमध्ये घडलेली आहे आणि म्हणून ती काशीपुराधीश्वरी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक वर्जन असं आहे या घटनेचं, की ब्रह्मदेवाला जेव्हा अहंकार होता, म्हणजे ब्रह्मदेवाला पहिल्यांदा 5 तोंड होती. म्हणजे आता 4 मुख आपण ब्रह्मदेवाची पाहतो, पण ब्रह्मदेवाला 5 मुख होती. आणि ब्रह्मदेवाला तो सृष्टीकर्ता असल्याचा गर्व झाला. तो सृष्टीकर्ता असल्याचा जेव्हा गर्व झाला ब्रह्मदेवाला, त्यावेळेला शंकरांनी काळ भैरवाचे रूप घेऊन जे ब्रह्मदेवाचं 5वं शिर होतं, जे ऊर्ध्वमुखी होतं, म्हणजे वरती पाहणार शिर होतं, ते शिर आज बघा नरसिंह जयंती पण आहे आणि काळभैरवांनी सुद्धा नखानी ते ब्रह्मदेवाचं 5वं शिर जे आहे ते असं खरवडून काढलेलं आहे. आणि त्या दिवसापासून ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत. पण ज्या वेळेला ब्रह्मदेवाचं 5वं शिर कालभैरवानी ते नखानी
उकरून काढलं, त्यावेळेला ते शीर जे आहे ते काळभैरवाच्या हाताला चिकटलं आणि काळभैरवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं. त्यावेळेला काळभैरव शिवांकडे आले आणि शिवाला सांगितलं की आता तुम्हीच मला ह्या ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त करण्याचा काही उपाय सांगा. त्यावेळेला शिव म्हणाले की एक काम कर, भिक्षापात्र घे आणि तू त्रैलोक्यात फिर. आणि काळभैरव भिक्षापात्र घेऊन त्रैलोक्यात फिरायला लागले. ह्याच स्वरूपाला भिक्षाटन शिव असं सुद्धा म्हणतात. या काळभैरवाच्या स्वरूपाला म्हणजे भिक्षा मागणारा शिव. भिक्षा मागणारा शिव का? त्याला त्याला जे आहे ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि म्हणून तो भिक्षा मागतोय सगळीकडे, कोणीही त्याला भिक्षा दिली नाही. आणि असं करत करत तो काशीला आला. काशीला आला आणि अन्नपूर्णेनी त्याला जेव्हा भिक्षा दिली, त्यावेळेला ते ब्रह्मदेवाचं शीर जे होतं ते त्याच्या हातातनं गळून पडलं आणि ब्रह्महत्येच्या पापापासून कालभैरव मुक्त झाले. त्यानंतर विश्वनाथांनी, जो काशीचा देव आहे, त्यांनी कालभैरवाला तिथेच थांबायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तू आजपासून ह्या नगरीचा कोतवाल आहेस. आता हे आपण पुढच्या शनिवारी काळभैरव अष्टकामध्ये पाहणारच आहोत. पण इथे अन्नपूर्णेचं महत्व आपल्याला कळतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच जे आता जर तुम्ही गेलात काशीला, तर तिथे काशी विश्वनाथाचं देऊळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काशी विश्वनाथाच्या उजवीकडे अन्नपूर्णेचं देऊळ आहे. आजही ते देऊळ आहे तिथे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेलं ते देऊळ आहे छोटस. आज ते मोठं झालंय, पण मूळ जे मंदिर होतं म्हणजे औरंगजेबाने पाडलं होतं डेफिनेटली. जेव्हा विश्वनाथाचं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं त्यावेळेला हे पण उद्ध्वस्त केलं. पण थोरल्या बाजीराव पेशव्यांनी अन्नपूर्णेचं मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर जी मूळ अन्नपूर्णेची मूर्ती होती तिकडे, ती मूर्ती चोरीला गेली. ती कॅनडाच्या एका म्युझियम मध्ये सापडली आणि ती मूर्ती म्हणजे जवळजवळ 100 ते 150 वर्ष ती मूर्ती कॅनडाच्या म्युझियम मध्ये होती आणि कॅनडामधून ती आता परत भारतात आणली गेली. गेली 3 वर्ष झाली यांना. ती मूर्ती आता तिथे मंदिरात स्थापित केलेली आहे अन्नपूर्णेची. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की शक्ती संप्रदायाचा एक भाग असलेल्या श्री विद्या संप्रदाय आहे. श्री विद्या संप्रदाय म्हणजे काय? तर शक्तीची स्त्री रूपातली पूजा करणं. आता स्त्री म्हणजे काय बरं? स्त्रीचा अर्थ काय? कोणाला माहितीये स्त्रीचा अर्थ? इथे कोणी सांगू शकेल? ओके. स्त्री म्हणजे शक्ती. स्त्री म्हणजे समृद्धी. त्यामुळे आता गंमत बघा, पुरुषाचं जेव्हा जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याला कुमार म्हटलं जातं आणि ज्या वेळेला त्याचं लग्न होतं त्यावेळेला त्याला श्रीयुत किंवा श्रीमान असं म्हटलं जातं. का? तर त्याची शक्ती, आता तो त्याच्या शक्ती बरोबर आहे असा त्याच्या मागचा अर्थ आहे. तर हे स्त्रीचं स्वरूप आहे. जेव्हा दुर्वास मुनींनी इंद्राला शाप दिला होता की अख्खा संसार जो आहे तो स्त्री विहीन होईल, त्यावेळेला जे काही ह्या संसारामध्ये जी समृद्धी होती ती सगळी क्षीरसागरामध्ये लोप पावली होती. आणि मग समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून सरस्वती, त्याच्यातून लक्ष्मी बाहेर आली. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर आणखीन एक ह्या अनुषंगाने मला बुद्धांची गोष्ट सांगावीशी वाटते. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की बोधगयाला म्हणजे गया क्षेत्री पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते. गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते. त्यांचं शरीर एकदम कृश झालं होतं. आणि आता बुद्ध पौर्णिमा आहे उद्या. तर सुजाता नावाची एक तिथे राजकुमारी होती त्या गया क्षेत्रातली. त्या राजकुमारीनी गौतम बुद्धांसाठी खीर बनवून आणली आणि ती खीर प्राशन केल्यानंतर गौतम बुद्धांना बोधिसत्व प्राप्त झाले. तर हा इथे फार महत्वाचा घटक आहे.
तुम्ही शक्तीपासून विलग होऊ शकत नाही. तुम्ही शक्तीचं अस्तित्व नाकारू शकत नाही. आणि हेच अन्नपूर्णा स्तोत्राच्या माध्यमातून आदि शंकराचार्य आपल्याला सांगतात. आता आदि शंकराचार्यांचा आज समाधी दिवस आहे. केदारनाथाला त्यांनी समाधी घेतली. तर आजचा दिवस फार छान जुळून आलाय की आज इंटरनॅशनल मदर्स डे आहे, आदि शंकराचार्यांचा समाधी दिवस आहे. आणि आज आपण अन्नपूर्णा स्तोत्राबद्दल आपण ऐकणार आहोत. आज तुम्हाला फक्त माझा चेहरा बघायचा आहे. आज काही स्लाइड्स नाही आहेत, त्यामुळे यू हॅव टू बेअर विथ मी विथ धिस फेस. तर आता आपण सुरुवात करूया स्तोत्राला. सगळ्यांनी आपल्याकडचं जे स्तोत्र काल मी पाठवलं ते जरा ओपन करा. आता हे स्तोत्र जे आहे ते 10 कडव्यांचं स्तोत्र आहे. 10 कडव्यांचं स्तोत्र आहे. आणि नंतर मग जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक स्तोत्राचा ध्यान श्लोक असतो. ध्यान श्लोक म्हणजे काय, की त्या श्लोकांमध्ये त्या देवतेचं वर्णन केलेलं असतं, त्या देवतेचं ध्यान कसं आहे हे सांगितलेलं असतं. आणि नंतर त्याची फलश्रुती असते. पण हे जे स्तोत्र आहे ना, ह्याच्यामध्ये फलश्रुती नाहीये. कारण आपण प्रत्येक वेळी तिच्याकडून मागतोय, प्रत्येक श्लोकामध्ये मागतोय. म्हणजे ह्या स्तोत्राचा प्रत्येक श्लोक हा ध्यान श्लोक पण आहे आणि फलश्रुती पण आहे. तर हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्याला कोणाला हे स्तोत्र रोज म्हणायला जमणार नाही त्यांनी काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया म्यूटवर जा, जे म्यूटवर नाहीये. यामिनी ताई म्यूटवर जा. ओके. आपल्या ग्रुपवर स्तोत्राची पीडीएफ परत एकदा पाठवा. मी पाठवलेली, मीच पाठवतो नंबर. स्तोत्राची पीडीएफ परत पाठवली आहे मी. कृपया सगळ्यांनी म्यूटवर जा. मालविका ताई, मी केलं म्यूट तुम्हाला. ओके. तर आता आपण स्तोत्राला सुरुवात करणार आहोत. 10 कडव्यांचं स्तोत्र आहे. आपल्याला बॅकग्राऊंड कळलेलं आहे. पार्वतीचं स्वरूप आहे अन्नपूर्णा. आधी मी जे बोलतोय ते ऐका. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडे बोलण्याचा प्रयत्न केला तरीही चालेल. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्दूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. आता याचं पहिलं कडवं आहे नित्यानंद करी वराभय करी. नित्यानंद करी सेल्फ एक्सप्लेनेटरी शब्द आहे. नित्य आनंददायी असणारी अशी अन्नपूर्णा नित्यानंद करी. आनंद ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये कायम असणारी जी देवी आहे ती देवी पार्वती जी अन्नपूर्णा आहे. म्हणून तिला नित्यानंद करी वराभय करी. वर देणारी आणि अभय प्रदान करणारी अशी ही देवी आहे. आपण बघितलं असेल की देवतेंच्या ज्या मूर्त्या असतात, स्कल्पचर्स असतात, त्याच्यामध्ये एक हात असा असतो देवतेचा. ही जी मुद्रा असते ना ह्याला अभय मुद्रा असं म्हणतात. तर ही कशी आहे देवी,
वर देणारी आणि अभय देणारी अशी ही आहे. म्हणून नित्यानंद करी वरा भयकरी सौंदर्य रत्नाकरी. रत्नांचं जसं सौंदर्य असतं तशी ही सौंदर्यवान देवी आहे. आणि ह्या देवीकडे नाना विविध प्रकारची अशी रत्न आहेत, सुंदर अशी रत्न ह्या देवीकडे आहेत. हा या पहिल्या ओळीचा अर्थ आहे. नित्यानंद करी वरा भयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी. तर निर्धूताखिल घोर पावन करी, आता हा शब्द जो आहे ह्या शब्दाची थोडीशी आपल्याला फोड करायला हवी आहे. आपल्या शरीरामध्ये असणारे जे पण टॉक्सिन्स आहेत, आजकाल बरीच मुलं जंक पदार्थ खातात, आपणही खातो बरेचसे जंक पदार्थ, त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होतात. तर हे टॉक्सिन्स हे एका प्रकारचं विष आहे. ह्या विषाचं निर्दालन करणारी अशी ही अन्नपूर्णा देवी आहे. निर्धूताखिल घोर पावन करी, या घोर अशा विषातून मुक्त करणारी, पावन करणारी अशी ही अन्नपूर्णा देवी आहे, जी प्रत्यक्ष माहेश्वरी आहे, म्हणजे प्रत्यक्ष शिवाची शक्ती आहे, अशी ही अन्नपूर्णा आहे. प्राले याचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी. तर प्राले याचल वंश पावन करी, ह्याच्यामध्ये हिमालयाचं वर्णन आलेलं आहे. हिमालयाची कन्या आहे पार्वती. जसं काल आपण कुंडलिनीचा विचार करताना आपण म्हटलं होतं की आपला जो स्पायनल कॉर्ड आहे इट इज अ रिप्रेझेंटेशन और सिम्बॉलिझम ऑफ हिमालया. तर हिमालयाची कन्या आहे पार्वती. तर त्याच्या वंशाला ती पावन करणारी अशी आहे. आणि गंमत अशी आहे की पार्वतीचा जो जन्म आहे तो मनुष्य रूपातला जन्म आहे. आता मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला, की आपण पार्वतीला हिमालयाची कन्या म्हणतो, म्हणजे याचा अर्थ काय बरं, की हिमालय पर्वतांनी मनुष्याला जन्म दिला का, असा त्याचा अर्थ होत नाही. आता तुम्ही जर महाराष्ट्रात राहताय तर तुम्ही महाराष्ट्राच्या कन्या आहात, राईट. आपण ज्या भूभागामध्ये राहतो त्या भूभागामध्ये जे लोक जन्माला येतात तर त्याला आपण त्या म्हणजे महाराष्ट्र पुत्र किंवा महाराष्ट्र कन्या असं म्हणून संबोधतो. तर पार्वतीनी हिमालयाच्या कुशीमध्ये हिमावन जो हिमालयाचा राजा होता त्या त्या राजाच्या पोटी जन्म घेतला, म्हणून तिला हिमालय कन्या असं म्हणतात. आता गंमत बघा, आपल्याकडे पूर्ण मनुष्य जातीने अगदी म्हणजे भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पार्वतीला आपली लेक मानलेलं आहे मनुष्य जातीने. काय तर पार्वती स्वतः मनुष्य होती आणि नंतर तिला देवत्व प्राप्त झालेलं आहे तिच्या साधनेनी. तर उत्तराखंड मध्ये पार्वतीला मुलगी मानलं जातं. त्याच्यानंतर बंगालमध्ये पार्वतीला मुलगी मानलं जातं. बंगालमध्ये जेव्हा दुर्गा पूजा होते तेव्हा तिथे शिव नसतो, तेव्हा तिथे असं समजलं जातं की पार्वती आपल्या सगळ्या मुलांसोबत तिथे येते राहायला नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या माहेरी, म्हणून ती दुर्गा पूजा करतात. आणि बंगालमध्ये लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय हे शिवपार्वतीचे मुलं मानले जातात. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती सुद्धा दुर्गेचीच मुलं आहेत हे मानलं जातं बंगालमध्ये. त्यामुळे पार्वती ही माहेरपणाला येते. आपल्याकडे पण जेव्हा आपण चैत्र गौरीचं पूजन करतो, पार्वती माहेरपणाला आल्यासारखं आपण तिचं पूजन करतो. आपण काय करतो चैत्र गौरीच्या ह्याच्यामध्ये, की आपण अन्नपूर्णेची मूर्ती आपण झोपाळ्यात ठेवतो. आपण पाळण्यात कोणाला ठेवतो, आपल्या लहान मुलांना ठेवतो ना. तर हे जे आहे ना, मनुष्य जातीने किंवा आपल्या भारतीय संस्कृतीने पार्वतीला आपली मुलगी मानलेलं आहे, त्यामुळे ती माहेरपणाला येते असं फार आपल्या सगळीकडे प्रचलित आहे. इव्हन गणपतीच्या दिवसामध्ये ज्या गौरी येतात त्या सुद्धा माहेरपणाला येतात असं म्हटलं जातं. तर हे फार इकडे महत्वाचं आहे. आणि ह्याच कारण आहे की लग्नामध्ये
अन्नपूर्णा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आपण देतो. कारण जेव्हा ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते, त्यावेळेला ती त्या घराचं भरण पोषण करणार आहे, हा उद्देश त्याच्या मागे असतो. म्हणून आपण अन्नपूर्णेची मूर्ती देतो. बाळकृष्णाची मूर्ती का देतो? कारण तिच्यामुळे त्या घराची प्रोजेनी पुढे जाणार आहे, ह्याचं सिम्बॉलिझम म्हणून आपण बाळकृष्ण देतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या रिच्युअल्स मध्ये बांधलेल्या आहेत, पण हे त्याचं महत्व आहे, हे त्याचं सिम्बॉलिझम आहे. इन सनातन धर्म एव्हरीथिंग इज अबाउट सिम्बॉलिझम. आणि शंकराचार्य काय सांगतात की ह्या सिम्बॉलिझमच्या पलीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला अद्वैत मिळणार आहे. म्हणजे शंकराचार्यांनी जेव्हा अद्वैत सिद्धांत सांगितला, तेव्हा त्यांनी फक्त अद्वैत सिद्धांत नाही सांगितला, द्वैताकडून अद्वैताकडे कसं जायचं हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी द्वैतालाही तितकंच महत्व दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळे अद्वैत म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. हा हा विषय आपण काळभैरव अष्टकामध्ये नक्की घेणार आहोत पुढच्या शनिवारी. त्याच्यानंतर चौथी ओळ आहे, भिक्षां देही कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. हे आई अन्नपूर्णे, मला भिक्षा दे, कृपया क्षणाचाही अवलंब करू नको. म्हणजे आता उशीर करू नकोस, मला इमिडिएटली भिक्षा दे. आता आपली मुलं येतात ना आईकडे की आई मला खूप भूक लागली, मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. असं आदि शंकराचार्य इथे स्वतःला लहान मूल लहान मुलाची उपमा देत आहेत आणि आईला हक्काने सांगतायत की भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. आता इथे ही फलश्रुती प्रत्येक श्लोकामध्ये आहे, हीच याची फलश्रुती आहे. तर ह्या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे, जी सदैव आनंदामध्ये असते, जी वर आणि अभय देणारी आहे, जी सौंदर्य रत्नाकरी आहे, म्हणजे नाना प्रकारच्या रत्नांचं सौंदर्य तिच्यामध्ये आहे, पॉइझनचं किंवा विषाचं निर्दालन करणारी अशी घोर पावनकरी आहे, जी प्रत्यक्ष महेश्वराची शक्ती आहे आणि जी हिमालयाची कन्या आहे, अशा पार्वती मातेला अन्नपूर्णा स्वरूपामध्ये मी नमन करतो. आणि तिच्याकडे मी कृपया उशीर न करता मला भिक्षा द्यावी असं मी सांगतो, असं आदि शंकराचार्य म्हणतात. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे येऊया. नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी, मुक्ताहार विलंब मानस मुक्ताहार विलंब मानस विलसत वक्षोज कुंभांतरी. नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी, मुक्ताहार विलंब मान विलसत वक्षोज कुंभांतरी. काश्मीरा गरुवासितांग रुचिरे काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. नाना रत्न विचित्र भूषण करी, जी जी रत्नांच्या सौंदर्याप्रमाणे आहे, तिने नाना रत्न विचित्र भूषण करी, म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवावर तिने एक एक आभूषण घातलेलं आहे. तिचं तिचं पूर्ण शरीर हे आभूषणांनी युक्त आहे. नाना रत्न विचित्र भूषण करी. आता इथे विचित्र शब्द काय आहे बरं? विचित्र म्हणजे ज्या आभूषणांची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, अशी आभूषणं तिने घातलेली आहेत, नाना रत्नांची. हेमांबर आडंबरी. आता हे कधी कधी आपण म्हणतो ना की अवडंबर माजवलंय, तर ह्याचा अर्थ इथे काय आहे बरं? ह्याचा ह्याचा वेगळा अर्थ आहे बघा. प्रत्येक शब्दाचे, जसं आपण म्हणतो ना मराठी भाषेला वळवावं तशी मराठी भाषा वळते, तशी संस्कृत भाषा ही वळते. हेमांबर आडंबरी म्हणजे काय की हिमालयासारखा जिचा पसारा आहे, हेमांबर आडंबरी. आणि हेम म्हणजे काय? सोनं. हेम मालिनी हे लक्ष्मीचं नाव आहे. तर हेम म्हणजे सोनं, हेमांबर आडंबरी. आणि अंबरासारखं जिचं जिचं हृदय विशाल आहे,
अशी ती हेमांबर आडंबरी आहे. म्हणजे आभाळासारखी तिची सावली आहे, अथांग आहे तिची कृपा. सोनं धारण करणाऱ्या, नाना रत्न विचित्र भूषण करणाऱ्या त्या त्या मातेची कृपा कशी आहे, तर अंबरासारखी विशाल आहे, म्हणून ती हेमांबर आडंबरी आहे. मुक्ताहार विलंबमान विलसत वक्षोज कुंभांतरी. तिच्या वक्षस्थळावर मुक्तहार, मोत्यांचा हार अगदी असा पसरल्यासारखा मुक्त आहे. मुक्तहार म्हणजे काय, की वेगवेगळे हार असे मुक्त गळ्यात माळा घातलेले आहेत वेगवेगळ्या, तुम्ही मोत्यांच्या, हिऱ्याच्या, माणिक, पाचू या सगळ्याच्या. आणि ते विलास करतायत, म्हणजे ते ते असे स्थिर नाही आहेत हार. आपण बघा एखादा दागिना घालतो तेव्हा बायका कशा ना जास्त चालतात, मिरवतात, किंवा एखादी हेअरस्टाईल केल्यावर केस कसे फिरवतात, तशी ती चंचल आहे. आणि त्या शरीरातल्या चंचलतेमुळे तिच्या गळ्यातले जे हार आहेत ते किणकिण करतायत, म्हणजे ते मुक्त विहार करतायत, असा ह्या ओळीचा अर्थ आहे. मुक्ताहार विलंब मानस वक्षोज कुंभांतरी. वक्षोज कुंभांतरी म्हणजे वक्षस्थळावर जे स्तन आहेत, जे कुंभाप्रमाणे आहेत, त्या कुंभांवर ते हार मुक्तपणे विलास करतायत. काश्मीरागरू वा सीतांगरू चिरे काशीपुराधीश्वरी. आता इथे काश्मीर शब्द आलेला आहे. काश्मीरागरू वा सीतांगरू चिरे, याचा अर्थ काय? काश्मीरला जी सुवासिक फुलं मिळतात, त्या सुवासिक फुलांचं अत्तर तिने लिहिलेलं आहे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बेसिकली त्यांना केसर जो असतं ना, जे काश्मीरला मिळतं, त्या केसरची उपमा इकडे दिलेली आहे अत्तराला. केसराच्या सुगंधाप्रमाणे, त्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे जे काश्मीरला मिळतं, त्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे तिच्या पूर्ण अंगाचा दरवळ आहे. काश्मीरागरू वासितांगरुचिरे काशीपुराधीश्वरी. अशी काशीमध्ये वास करणारी अन्नपूर्णा माता, जिला मी सांगतोय की तात्काळ मला भिक्षा प्रदान कर. आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे येणार आहोत. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी. म्यूट वर जा बरं, कोण राहिलं. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी. हे सेशन सुरू होत असताना मी तुम्हाला गौतम बुद्धांची गोष्ट सांगितली होती. गौतम बुद्धाला जेव्हा सुजातानी खीर दिली, त्यावेळेला गौतम बुद्धांना बोधिसत्वाची प्राप्ती झाली. तसंच शंकराला जेव्हा तिने भिक्षा प्रदान केली, किंवा काळभैरवाला जेव्हा तिने भिक्षा प्रदान केली, तेव्हा ती काळभैरवाचं ब्रह्महत्येच्या पातकापासून तो मुक्त झाला. तर योग म्हणजे काय, तर दोन गोष्टींचा समन्वय म्हणजे योग. त्या दोन गोष्टींचा समन्वय साधून जी आनंदाची निर्मिती करते, त्याला योगानंद करी असं म्हणतात. आता इथे काय झालंय बुद्धांच्या कथेमध्ये, की अन्न दिल्यानंतर योग साधना फळाला आलेली आहे. म्हणजे दोन गोष्टी इथे, एक भौतिक गोष्ट आणि एक आध्यात्मिक गोष्टींचा संगम इकडे झालेला आहे. आध्यात्मिक गोष्टींचा संगम इकडे झालेला आहे. आणि त्या योगापासून योगानंद करी
योगामधून आनंद देणारी अशी ही योगानंदकरी आहे. 1 मिनिट जरा थांबा. तर योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी. रिपूंचा क्षय करणारी अशी ही अन्नपूर्णा देवी आहे. आता षड्रिपू आहेत आपल्याकडे, तर त्या षड्रिपूंचा विनाश करणारी अशी ही जी आहे ती योगानंदकरी अन्नपूर्णा देवी आहे. धर्मार्थ निष्ठा करी, धर्मामध्ये निष्ठा एस्टॅब्लिश करणारी अशी ही देवी आहे. अर्थात पार्वती शक्तीचं स्वरूप आहे, त्यामुळे ती धर्म प्रस्थापित करण्याचं काम करते, म्हणून इथे धर्मार्थ निष्ठा करी असं तिचं नाव आहे. त्यानंतर चंद्रार कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी. चंद्राच्या आभेप्रमाणे जिचं तेज आहे, चंद्रार कानल भासमान लहरी, पौर्णिमेच्या चंद्रामधून जो चंद्रप्रकाश येतो त्या समान ती तिचं तेज आहे. अशी ही अन्नपूर्णा त्रैलोक्याचं रक्षण करणारी आहे. ज्या वेळेला मोठमोठे राक्षस म्हणजे महिषासूर, भंडासूर, शुंभ, निशुंभ यांना मारण्यासाठी शक्तीला स्वतः आविर्भाव घ्यायला लागलेला आहे. प्रत्येक देवता जेव्हा म्हणजे पुरुष देवता सुद्धा जर ह्याच पुरुष देवता सुद्धा जेव्हा ह्या गोष्टी एखाद्या राक्षसाला मारत असेल, तर त्याला मारण्यासाठी लागणारी शक्ती कोण प्रदान करतं, तर ती आदिशक्ती प्रदान करते. जेव्हा हिरण्यकश्यपूला नरसिंहांनी नखांनी मारलं, तेव्हा लक्ष्मी कुठे तत्वरूपात प्रस्थापित होती, तर त्या नखांमध्ये. जेव्हा मार्कंडेय ऋषींनी प्रार्थना केली आणि यम ज्या वेळेला मार्कंडेय ऋषींना न्यायला आले, त्यावेळेला तिथे शिव प्रकट झाले आणि शिवानी डाव्या पायानी यमाला लाथ मारलेली आहे. तो जो डावा पाय आहे बघा, शक्तीला नेहमी वामांगी म्हटलेला आहे. पुरुषाचा जो वाम भाग आहे तो शक्ती स्वरूप आहे आणि त्या पायानी शिवांनी लाथ मारलेली आहे यमाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जसं आपण म्हणतो की हे शक्ती तत्व पुरुष देवतेच्या मागे सुद्धा आहे आणि म्हणून त्रैलोक्याची रक्षा करणारी अशी शक्ती जी आहे ती अन्नपूर्णा देवी आहे. त्याच्यानंतर सर्वेश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. जी प्रत्येक प्रकारचं ऐश्वर्य प्रदान करते अशी ही अन्नपूर्णा देवी आहे. आणि पुन्हा तेच म्हणतायत की मला आत्ताच्या आत्ता भिक्षा घाल. त्याच्यानंतर चौथ्या कडव्यावर येऊया. कैलासाचल कंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. आता इथे कैलासाचल कंदरालय करी, कैलासामध्ये कैलासाच्या कंदरामध्ये राहणारी अशी ही देवी आहे.
आता कैलास, आपल्याला कैलास पर्वत दिसतो, तो स्थूल कैलास पर्वत झाला. पण सूक्ष्म कैलास पर्वताची सुद्धा संकल्पना आपल्याकडे आहे. तो तर तो सूक्ष्म जो कैलास आहे, त्या सूक्ष्म कैलासाच्या कंदरात राहणारी, म्हणजे रूम म्हणू शकता तुम्ही, किंवा एक कक्ष म्हणू शकता, त्या कक्षात राहणारी अशी ही गौरी उमा शंकरी. आता गौरी, उमा आणि शंकरी इथे तीन नावं आलेली आहेत. तर गौरी नावाची फार एक सुंदर गोष्ट आहे, की शंकराचं जे स्वरूप आहे ते कर्पूर गौर स्वरूप आहे. म्हणजे कापरासारखे पांढरे शुभ्र आहेत शंकर. काही काही याच्यामध्ये त्यांना निळं दाखवतात, तर ते पूर्ण शरीर त्यांचं निळं नाहीये. शंकराचा फक्त कंठ निळा आहे, गळा फक्त निळा आहे. तर हे जे शिव आहेत, हे कर्पूर गौर आहेत. तर त्यांनी एकदा पार्वतीला असंच डिचवलं मस्करीमध्ये, की तू तर काळी आहेस, कारण काली स्वरूप पार्वतीचं आहे. तर असं डिचवलं आणि पार्वतीला ते आवडलं नाही. आणि पार्वतीनी परत शंकराचीच तपश्चर्या केली, आणि शंकराची तपश्चर्या करून तिने शंकराकडून जे आहे गौरवर्ण मागितला. तो गौरवर्ण तिने मागितला म्हणून तिचं नाव गौरी झालं, हा त्याचा अर्थ आहे. आणि गौरीचा पती हा गौरव, म्हणून शंकराचं आणखीन एक नाव गौरव आहे. त्यानंतर उमा. उमा ह्या नावाची गोष्ट मात्र फार विलक्षण आहे. एका आई आणि मुलीचं नातं ह्याच्यामध्ये फार सुंदर ह्या नावामध्ये दिसून आलेलं आहे. जेव्हा पार्वती ठरवते की आता जे आहे की आपल्याला शिवांना प्रसन्न करून घ्यायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला साधना करायची आहे, आणि ते जेव्हा ही तिच्या आई वडिलांना सांगते, हिमावन आणि मैनावतीला, त्यावेळेला मैनावतीला खूप टेन्शन येतं, की जी राजकुमारी आहे, हिमालयाची राजकन्या आहे, ती एवढी कठोर साधना कशी करणार. पण पार्वतीने शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी भयंकर कठोर साधना केली. तिने पाणी सोडलं, तिने फक्त वायू भक्षण करून राहिली, फक्त ती पानं खायची. आणि एक एक वेळ अशी आली की तिने पानं खाणं पण सोडून दिलं, म्हणून तिचं नाव अपर्णा झालं. जी पानही खात नाही अशी अपर्णा. तर हे जेव्हा अ, म्हणजे तिची आई इमॅजिन करू शकली नाही, आणि मग ती 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 चोक झाली, गळा भरून आला, दाटून कंठ येतो आपण ना, तसं. आणि उद्गार निघाले नाहीत, आणि मग ती ऊ असं बोलली पार्वतीची आई. त्याच ऊ ला घेऊन ते नाव पडलं पार्वतीचं उमा. ही सिंपल गोष्ट आहे त्या उमा नावाच्या मागची. आणि शंकरी म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे, की शंकराची अर्धांगिनी म्हणून शंकरी. कौमारी निजमार्थ गोचर करी, ओंकार बीजाक्षरी. आता इथे कौमारी म्हणजे कोण, तर कन्याकुमारी देवी, जी भारताच्या दक्षिणेला आहे. आता ह्या एका स्तोत्रामध्ये आदिशंकराचार्य आदिशंकराचार्यांनी द्वैताकडून अद्वैताकडे कसे गेलेत बघा, ते तत्व बघा इथे. ते म्हणतायत की ती काशीपुराधीश्वरी आहे. म्हणजे कुठे उत्तरेला आहे ती, काशीमध्ये तिचं स्थान. आणि ती कोण आहे, ती कौमारी आहे. म्हणजे दक्षिणेमध्ये कन्याकुमारीच्या स्वरूपामध्ये तेच तत्व प्रस्थापित आहे. म्हणजे एकाच शक्तीची दोन रूप इथे आदिशंकराचार्यांनी आपल्याला सांगितली आहे. निगमार्थ गोचर करी. अगम आणि निगम असे दोन मॅनेजमेंटचे विषय आहेत. म्हणजे टेम्पल मॅनेजमेंटसाठी जे लागतं त्याला निगम म्हणतात, आणि तिथे जेव्हा पूजा अर्चा होते काही, त्याला आगम म्हणतात. म्हणजे आगमशास्त्र आणि निगमशास्त्र असं असं त्याचं हे आहे.
तर त्या अगमा निगमाचं शास्त्र गोचर करणारी अशी जी आहे ही अन्नपूर्णा देवी आहे, जी ओंकार बीजाक्षरी आहे. आता आता इथे मला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की ओंकार हा जो हे जे अक्षर आहे, हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे मूळ म्हटलं जातं ओंकार. ओंकार इज अ फर्स्ट फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ द युनिवर्स. निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म म्हणजे काय? की जिथे सगळं आहे पण काहीच दिसत नाहीये. यू कॅन से निर्गुण ब्रह्म, जे आपले मुसलमान लोक ज्याला अल्ला म्हणतात, दॅट इज निर्गुण ब्रह्म. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये पॅसिव्ह रूपामध्ये सत, चित्त, आनंद आणि शक्ती हे चार एलिमेंट आहेत. पण हे ऍक्टिव्ह नाही आहेत, हे पॅसिव्ह स्वरूपात आहे. सत, चित्त, आनंद आणि शक्ती ह्यांना कुठलाही आकार नाही आहेत, या भावना आहेत, या पॅसिव्ह स्वरूपातल्या भावना आहेत. आणि शक्तीचं ह्या तीन गोष्टींबरोबर जेव्हा घर्षण होतं, वेन शक्ती वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट आनंद, तेव्हा ते घर्षण होऊन पहिलं बीजाक्षर उत्पन्न होतं, विच इज ओंकार. आणि मग ओंकारातून सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार, असा याचा अर्थ आहे. तर ते ओंकार हा बीज मंत्र आहे, म्हणून तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम लागतं. आणि ओंकाराचं बीज धारण करणारी अशी ती ओंकार बीजाक्षरी आहे. म्हणजे काय? की ज्या शक्तीमुळे ह्या विश्वाची निर्मिती झाली, त्या विश्वाचं बीज ओंकार स्वरूपात धारण करणारी अशी ही ओंकार बीजाक्षरी आहे. आणि परत आदिशंकराचार्य म्हणताय की मला तात्काळ दीक्षा घाल. आता आपण पाचव्या कडव्यावर येऊया. दृश्यादृश्य विभूती वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी, विज्ञान दीपांकुरी, श्री विश्वेश मन प्रसादन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान्न पूर्णेश्वरी. दृश्यादृश्य वाहन करी, जे दृष्टीला जे दृष्टीला दिसतंय आणि जे दृष्टीगोचर आहे, दृश्यादृश्य, दृश्य आणि अदृश्य ह्यांचं वाहन करणारी. आता अदृश्य म्हणजे काय बरं? अदृश्य म्हणजे मन, अदृश्य म्हणजे मनात येणारे विचार, आणि दृश्य म्हणजे त्याचं फिजिकल मॅनिफेस्टेशन. कुठलाही विचार, कुठलाही आजार पहिल्यांदा मनात येतो आणि नंतर त्याचं फिजिकल मॅनिफेस्टेशन होतं. फॉर एक्झाम्पल, ब्लड प्रेशर वाढणं. तुम्हाला राग आला की त्याचा शरीरावर होणारा परिणाम म्हणजे ब्लड प्रेशर, बरोबर? आता हा जेव्हा राग येतोय, हा राग तुम्ही सांगू शकता का की राग ह्या आकारामध्ये आला? म्हणजे हा राग अदृश्य आहे. आणि त्याचं जेव्हा फिजिकल मॅनिफेस्टेशन होतंय, त्यावेळेला तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. हे दृश्य जे आहे ते सुद्धा ती देवीच आहे. ब्रह्मांड भांडोदरी, हे ब्रह्मांडाचं जे भंडार आहे, ह्या पूर्ण ब्रह्मांड ती अधिपती आहे याची.
आता जंबुकेश्वर मंदिर आहे तामिळनाडूमध्ये. तिथे ती अखिलांडेश्वरी स्वरूपामध्ये प्रस्थापित आहे. अखिलांडेश्वरी म्हणजे अंड ब्रह्मांड कोटी, म्हणजे कोटी ब्रह्मांड आहेत. ह्या ब्रह्मांडाचा हिरण्यगर्भ जिनी धारण केलेला आहे, अशी ती ब्रह्मांड भांडोदरी आहे. लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी. जेव्हा शक्तीला वाटलं की आपण आनंद एक्सपिरियन्स करायचा आणि तिचं घर्षण झालं, त्यावेळेला सच्चित्त आनंद, ह्याच्यावरून सच्चिदानंद नाव आलंय, सच्चिदानंद रूपाय, ती फिजिकली मॅनिफेस्ट झाली आणि तिने प्रकृतीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली. एक गोष्ट येते, शिवशक्ती एकच स्वरूप होते. ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीसाठी शिवाची आराधना करून शक्तीला मागितलं, का तर तिचं प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी. मग हा निसर्ग, ह्या दिसणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टी, जे सगळं स्थूल शरीर आहे, ते प्रकृतीने दिलेलं आहे, ते पार्वतीने दिलेलं आहे. आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये मला सांगावीशी वाटते, अर्धनारीश्वराची गोष्ट. अर्धनारीश्वराच्या गोष्टीमध्ये भृंगू ऋषी आहेत. भृंगू ऋषींना फक्त शिवाची आराधना करायची असते. त्यांना शक्तीचं अस्तित्व मान्य नसतं. त्यावेळेला ते काय करतात, जेव्हा कैलासावर येतात त्यावेळेला ते फक्त शिवाची प्रदक्षिणा करतात. मग त्यांना धडा शिकवण्यासाठी काय होतं की शिवशक्ती एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि अर्धनारीश्वराचं स्वरूप त्यांच्या समोर घेतात आणि सांगतात की आता प्रदक्षिणा कर. तर भृंगू ऋषी काय करतात, भृंगू ऋषी शिवाच्या जटेचा भाग थोडा वरती आलेला असतो पार्वतीच्या मुकुटापेक्षा, तर ते वरती जातात मुंग्याचं रूप घेऊन आणि फक्त त्या जटेला प्रदक्षिणा घालतात. पार्वती म्हणते की तुमच्या शिव आराधनेने मी अत्यंत प्रसन्न झालेली आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुमच्यामध्ये फक्त शिवतत्व राहील. त्या वेळेला भृंगी ऋषींची राख होते. त्यांचं शरीर पूर्ण राख होतं आणि मग ते पार्वतीची क्षमा मागतात की हे माते, मी चुकलो, मी तुझं अस्तित्व नाकारलं. आणि मग शिव त्यांना पुन्हा मनुष्य रूप प्रदान करतात पार्वतीच्या कृपेने. तरी त्यांना उभं राहता येत नाही, म्हणून एक तिसरा पाय शिव त्यांना देतात. आणि कधीही तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात, साऊथ इंडियन मंदिरात जास्त तुम्हाला दिसतील की भृंगी ऋषी जे आहेत ते 3 पायाचे आहेत. तर असे ते भृंगी ऋषी आहेत. तर इथे पार्वतीचं जे आहे की अशा लीला नाटक करणारी, म्हणजे प्रकृतीचं नाट्य, द्वैताचं नाट्य, अद्वैताचं नाट्य, ह्या अनेक लीला करणारी अशी लीला नाटक सूत्र भेदन करी, ह्याचं सूत्र स्वतःजवळ ठेवणारी आणि त्या सूत्रांचा भेद करणारी अशी ही अन्नपूर्णा आहे. विज्ञान दीपांकुरी. विज्ञान, बघा आपण विज्ञानाबद्दल कधी बोलतोय, अगदी आदिशंकराचार्य आणि त्याच्याही आधीपासून आपण विज्ञानाबद्दल बोलतोय. आणि हे वेस्टर्न लोक आपल्याला सांगतात की वी आर नॉट सायंटिफिक. तर जे काही तंत्र आहे, विज्ञान म्हणजे काय, जे काही तंत्र ह्या जगामध्ये अस्तित्वात आहे, हे सुद्धा या पार्वतीमुळे आहे किंवा या अन्नपूर्णेश्वरीमुळे आहे. म्हणून हिला विज्ञान दीपांकुरी असं म्हटलेलं आहे. श्री विश्वेशमन प्रसादन करी, श्री विश्वनाथाच्या बाजूला बसून सर्वांना प्रसिद्ध करणारी अशी ही श्री विश्वेशमन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी. आता इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी मगाशी बोलताना सांगितलं की काशीला अन्नपूर्णा जी आहे ती उजव्या बाजूला आहे आणि मी
आतापर्यंतच्या आपल्या लेक्चरमध्ये हे पण सांगितलं की ती वामांगी आहे शंकराची. आता एक लक्षात घ्या, जेव्हा शक्ती वामांगी असते तेव्हा सृजनाचं कार्य करते. जेव्हा शक्ती उजव्या बाजूला बसते तेव्हा ते सृजनाचं कार्य स्टॉप होतं. म्हणून असं म्हणतात की काशी ही मोक्षपुरी आहे, तिथे परत सृजन नाही. एकदा का तिकडे गेलं की जन्म मृत्यूच्या या सायकल पासून मुक्ती. का तर पुनरपि जनन पुनरपि मरणम हे जे गीत गोविंदम मध्ये आदिशंकराचार्य म्हणतात ते तिकडे नाहीये. आपण म्हणतो की काशीला मरण मिळालं की मुक्ती जन्म मृत्यूच्या या सायकल पासून. का तर ती अन्नपूर्णा स्वरूपात तिकडे बसलेली आहे. आणि असं म्हटलं जातं की मणिकर्णिका घाटामध्ये जेव्हा एखाद्या माणसाचा नैसर्गिक मृत्यू काशीमध्ये होतो त्यावेळेला जर तुम्ही बघितलं मणिकर्णिका घाटामध्ये जेव्हा ते प्रेत जाळतात त्या प्रेताची मान जी असते ना ती थोडी टिल्टेड असते. तिथे असं म्हटलं जातं की स्वतः शिव आणि काली येऊन काली त्या मृतदेहाला उचलते आणि शिव त्या मृतदेहाच्या कानामध्ये तारक मंत्र देतात. हा तारक मंत्र कुठला आहे? श्रीराम. हे फार महत्वाचं वाटतं की राम आणि शंकराचं फारच सुंदर नातं आहे. आणि राम आणि शंकराचं नातं म्हणण्यापेक्षा पार्वती आणि विष्णू हे बहीण भाऊ आहेत. दोघांचं जे तुम्हाला मेल फॉर्म मध्ये दिसेल विष्णूमध्ये तेच तुम्हाला फिमेल फॉर्म मध्ये पार्वतीमध्ये दिसेल. कसं? विष्णूच्या वैकुंठाचे द्वारपाल कोण आहे? जय आणि विजय. पार्वतीच्या सख्या कोण आहे? जया आणि विजया. श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली. 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. देवीचं महात्म्य काय आहे? त्याला काय म्हणतो आपण? दुर्गा सप्तशती. कृष्णाने जी 700 श्लोक सांगितले भगवद्गीतेतले त्याला म्हणतात उपदेश सप्तशती. आणि दुर्गेची जेव्हा आपण सप्तशती वाचतो तेव्हा त्याला म्हणतात उपासना सप्तशती. उपासना आणि उपदेश अगदी ते बहीण भाऊ आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं त्रिजुगी नारायण मध्ये शिव पार्वतीचं लग्न झालं असं म्हणतात. तर तिथे पार्वतीचं कन्यादान विष्णूंनी केलेलं आहे. त्यानंतर मीनाक्षी आणि सुंदरेश्वराच्या लग्नामध्ये सुद्धा विष्णूंनी मीनाक्षीचं कन्यादान केलेलं आहे. म्हणजे विष्णू हा पार्वतीचा भाऊ आहे. तर हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण पुढच्या कडव्यावर येऊया. पूर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणी नील समान कुंतलधरी नित्यान्नदानेश्वरी सर्वानंद करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. पूर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी. पूर्वी सर्व जनेश्वरी जनांची काळजी घेणारी सगळ्या जनांची अशी ईश्वरी ही अन्नपूर्णा देवी आहे. मातान्नपूर्णेश्वरी. वेणी नील समान कुंतलधरी. कुंतल म्हणजे ब्रश. आता इथे वेणी नील समान कुंतलधरी म्हणजे अगदी डार्क रात्री सारखी तिची वेणी आहे. म्हणजे रात्रीचा जसा गडद रंग असतो तो गडद रंग तिच्या वेणीचा आहे. इथे त्यांनी वेणी नील समान कुंतल घरी. वेणीची जी पेड आलेली आहे कुंतल म्हणजे पेड इकडे तर ती रात्रीच्या काळोखा समान आहे.
आणि अशी अन्नपूर्णा नित्य दान देते आहे. नित्यान्न दानेश्वरी, नित्य अन्न दान देते आहे. सर्वानंद करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी. जी नित्य आनंदात रममाण आहे, ती तो आनंद तिच्यापर्यंत न ठेवता ती सर्वांना आनंद प्रदान करते. आता याचं छोटस उदाहरण द्यायचं झालं, आपला आवडता पदार्थ, आपला आवडता पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला किती आनंद मिळतो. नुसता वास जरी आला त्या पदार्थाचा की आपण एकदम प्रफुल्लित होऊन जातो. तर असा हा आनंद देणारी अशी ही अन्नपूर्णा श्वरी आहे. आता 7व्या कडव्यावर येऊया. आधिक्षांत समस्त वर्णन करी शंभो स्त्रीभावा करी काश्मीराद्री जलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी कामाकांक्ष करी जनोदय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. अधिक शांत समांत वर्णन करी. जे आदी आणि अंत अक्षर आहे ते सुद्धा देवी पार्वती आहे. म्हणजे देवी पार्वतीचं वर्णन करायचं झालं तर आदी अक्षर ओम घ्यायचं आणि शेवटचं अक्षर घ्यायचं. हे सगळं ह्यांचं वर्णन जरी केलं तरी ते पार्वती स्वरूप आहे. जेव्हा सृष्टीची निर्मिती करायची होती ना, तेव्हा शिवशंकरांनी आनंद तांडव केलं होतं. ते आनंद तांडव जेव्हा शिवशंकरांनी केलं त्यावेळेला 14 अक्षर त्या डमरूच्या नादातून बाहेर आली. त्याला महेश्वर सूत्र म्हणतात. ही 14 अक्षर वापरून, ही महेश्वर सूत्र वापरून संस्कृत भाषा तयार झालेली आहे. तर हे अक्षरांचं स्वरूप बघा, कुठलंही फिजिकल मॅनिफेस्टेशन हे शक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तिला आदी आणि अंत अक्षर स्वरूप मानलेलं आहे. शंभोस्त्री भावाकरी, शंभूचे भाव प्रकट करणारी, शंभोस्त्री भावाकरी, शंभोची अर्धांगिनी अशी ही देवी आहे. काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुराशरी. आता इथे पुन्हा एकदा काश्मीरचं वर्णन आलेलं आहे. तर आता इथे काश्मीरा त्रिजलेश्वरीचा अर्थ असा आहे की 3 नद्या काश्मीरच्या, त्या नद्यांचं स्वरूप ही स्वतः देवी आहे. आता त्या नद्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे. आता त्याच्यावरून एवढं सगळं प्रकरण चालू आहे. सिंधू नदी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची नदी. सिंधू, वितस्ता, कृष्णगंगा ह्या नद्या आहेत. आता हे आपली मूळ नाव आहे का? तर ह्या 3 नद्यांच्या पाण्यासारखी ती आहे असं इकडे दिलेलं आहे. नित्यांकुरा शर्वरी, कायम अंकुरित असणारी. आता बघा, आपण नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो. ती घटस्थापना आपण जेव्हा करतो ते घटस्थापना म्हणजे गर्भाचं प्रतीक आहे. त्या कलशाच्या बाजूला आपण माती पसरवतो आणि त्या मातीमध्ये धान्य पेरणी करतो आणि मग त्याच्यातून अंकुर येतात. म्हणजे ह्या विचाराचं, म्हणजे जन्माच्या विचाराचं किती सुंदर प्रकारे आपल्या रिच्युअल मध्ये हे मांडलेलं आहे बघा. की गर्भधारणेचं प्रतीक कलश आणि मग त्याच्या अवतीभोवती फुटणारे अंकुर. एक एक माळ चढत जाते नवरात्रीची, तसे तसे ते अंकुर वरती येत राहतात. तर असे ते अंकुर, म्हणून इथे तिचं नाव आहे नित्यांकुरा शर्वरी.
कामाकांक्ष करी जनोदय करी काशीपुराधीश. आता आदिशक्ती जेव्हा आपण म्हणतो की या चराचरामध्ये ती प्रस्थापित आहे, त्यावेळेला ती 3 भागामध्ये विभागलेली आहे. जसं मी काल पण सांगितलं होतं, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. इच्छाशक्ती कोण आहे? कामाक्षी आहे, जी तामिळनाडूमध्ये आहे. क्रियाशक्ती कोण आहे? मीनाक्षी आहे. मीनाक्षी इज अ वॉरियर गॉडेस. मीनाक्षीनी अष्टदिक्पालांना हरवलं होतं. मीनाक्षीला जन्मजात पांड्या राजाची कन्या म्हणून पार्वतीने जन्म घेतला आणि पार्वतीला जन्मजात 3 स्तन होते, म्हणजे मीनाक्षीला, आणि त्या अग्निकुंडातून ती बाहेर आली. आता एक इकडे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जेव्हा पण जगन्माता जन्म घेते, शी विल नॉट कम आउट ऑफ द वूम. पुरुष देवतेचा जेव्हा जन्म झालेला आहे तो नेहमी गर्भातून आलेला आहे, पण जगन्माता विल नॉट कम आउट ऑफ द वूम. सीता कशातून बाहेर आली? जमिनीतून. राधा कमळातून बाहेर आली. पद्मावती पद्मावती नावाप्रमाणेच कमल पुष्पातून बाहेर आली. पार्वती शैलपुत्री आहे, ती प्रकट झाली. जगन्माता विल नॉट टेक बर्थ. ती स्वतः जगन्माता आहे. ती तिचा आविर्भाव योनीमधून होणारच नाही, ती अयोनिजा आहे. हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. पण जेव्हा देवतेचा अवतार झालेला आहे तर तिने तो गर्भ धारण केलेला आहे. जसं राम कौशल्येच्या गर्भामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये कृष्ण, आपल्याला माहिती आहे. तर हे आपल्याला महत्वाचं आहे इथे. आणि आपली कामाक्षी म्हणजे इच्छाशक्ती, मीनाक्षी म्हणजे क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती म्हणजे अन्नपूर्णा. आता काशीला फक्त अन्नपूर्णेच देऊळ आहे का? तर नाही. काशीला आणखीन एक देऊळ आहे. जर तुम्ही काशीला गेलात तर ते देऊळ फार कमी जणांना माहिती आहे. साऊथ इंडियन लोक तिथे जातात, श्री विद्या संप्रदायाचे लोक तिथे जातात, आणि ते आहे विशालाक्षीचं देऊळ. विशालाक्षी. विशालाक्षी म्हणजे काय? जिचे नेत्र विशाल आहेत, जिचे डोळे विशाल आहेत, म्हणून ती विशालाक्षी. आणि हे त्रिकुट आहे, कामाक्षी, मीनाक्षी, विशालाक्षी. आणि ही विशालाक्षी स्वतः काशीमध्ये अन्नपूर्णा स्वरूप होऊन राहिलेली आहे. म्हणून अन्नपूर्णा विशालाक्षी असं म्हणण्याचं सुद्धा एक पद्धत आहे. तर हे विशालाक्षीचं देऊळ, जर तुम्ही काशीला गेलात तर विशालाक्षीचं देऊळ नक्की बघा. ते सुद्धा अगदी घाटाच्या जवळ आहे. खूप गल्लीबोळामध्ये ते देऊळ आहे. आदिशंकराचार्यांनी वर्णन केलेल्या 18 अष्टदश शक्तीपीठांमधलं हे एक पीठ आहे, विशालाक्षी शक्तीपीठ. तर तिथे नक्की जा. तर कुठलीही शक्ती स्वतःला क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्तीमध्ये प्रस्थापित करते. आता ज्ञानशक्ती म्हणजे कोण बरं? सरस्वती. क्रियाशक्ती म्हणजे कोण? लक्ष्मी. का बरं लक्ष्मी? कारण आपल्याला रोजच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी कशाची गरज असते? पैशाची, बरोबर. आणि कामाक्षी स्वतः पार्वती स्वरूप आहे. पण ह्या तिघीही पुन्हा तत्व एकच आहे, शक्ती तत्व. हे आपल्याला इकडे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर आपण इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती बघितलं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये, पुढच्या म्हणजे 9व्या कडव्यामध्ये आणखीन एक रहस्य आपल्याला कळणार आहे. आधी आपण 8वं घेऊया. देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी, वामे स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्य माहेश्वरी, भक्ताभीष्ट करी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी.
देवी सर्व विचित्र रत्न रचिता, जे आपण आधी बघितलं तेच इथे परत आदि शंकराचार्य म्हणतायत. त्यामुळे ह्या ओळीवर मी जास्त भर देणार नाहीये. दाक्षायणी सुंदरी, दक्ष राजाची कन्या, दक्ष प्रजापतीची कन्या, दक्ष प्रजापतीची सुंदर कन्या म्हणजे कोण? सती. आता एक इथे महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण भारतमातेला भारतमाताच का म्हणतो बरं? दक्ष प्रजापतींनी जेव्हा यज्ञ केला होता, त्या यज्ञामध्ये त्यांनी शंकराला बोलवलं नाही, कारण त्याला शंकर आवडत नसे. आणि त्यावेळेला सगळ्या देवांना बोलवलं. सती म्हणाली, माझ्या वडिलांकडे जायला मला आमंत्रणाची गरज नाहीये. तर शिव तिला म्हणाले की जिथे आमंत्रण नसतं तिथे जायचं नाही. तरीही सती गेली त्या यज्ञामध्ये. आणि त्या यज्ञामध्ये दक्ष प्रजापतींनी शिवशंकराचा खूप खूप अपमान केला, जो सतीला सहन झाला नाही. आणि तो अपमान सहन झाला नाही म्हणून सतीने आत्मदाह केला. हा आत्मदाह जेव्हा केला तेव्हा शिव ते सतीचं पार्थिव घेऊन अख्ख्या भारत खंडामध्ये, जम्बूद्वीपामध्ये फिरले. शिव अगदी शिव तत्वच संसारामधून नष्ट झालं होतं सतीचा असा हे झाल्यानंतर. त्यावेळेला सगळ्या देवांना काळजी लागली की शिवतत्व जर नष्ट झालं ह्या संसारातून तर हा संसार पुढे कसा जाणार. तेव्हा विष्णूला सगळेजण प्रार्थना करतात आणि विष्णू काय करतात, सुदर्शन चक्राने त्या शरीराचे 108 भाग करतात. ह्या 108 भागांमध्ये आत्ताच्या काळामध्ये आपल्याला आयडेंटिफाय झालेले जे भाग आहेत ते 51 भाग आहेत, ज्याला 51 शक्तिपीठ आपण म्हणतो. ही शक्तिपीठ सगळ्या भारतीय उपखंडामध्ये आहेत. तिबेटला आहे, श्रीलंकेला आहे, बांगलादेशमध्ये आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका, ते ढाकेश्वरी देवीवरून पडलेलं नाव आहे. पाकिस्तानमध्ये शारदा पीठ आहे, हिंगलाज माता आहे. अख्खा भारतीय उपखंड जो आहे त्या उपखंडामध्ये विविध ठिकाणी त्या सतीच्या देहाचे पिंड पडले. पूर्ण देह शक्तिमय झाला भारत भूमीचा, आणि म्हणून ती भारत माता आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रेझेंट आहे, प्रत्येक भूमीमध्ये शक्ती प्रेझेंट आहे. तर हे फार इथे महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण भारताचं संबोधन करताना भारत माता असं आपण म्हणतो. आता आपण भक्ताभिष्ट करी सदाशुभ करी काशीपुराधीश्वरी, म्हणजे भक्तांचं अभिष्टन चिंतन करणारी अशी भक्ताभिष्ट करी सदाशुभ करी काशीपुराधीश्वरी, भक्तांचं सदैव शुभ करणारी अशी ती माऊली आहे. आता 9व्या कडव्यावर येऊया. चंद्रार्कानल कोटी कोटी सदृशा चंद्राशुबिंबाधरी, चंद्रार्कानल चंद्रार्काग्नि समान कुंडलधरी, चंद्रार्कवर्णेश्वरी, माला पुस्तक पाश सांकुशधरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. चंद्रार्कानल कोटी कोटी सदृशा, कोटी पौर्णिमेचे चंद्र ज्याप्रमाणे तेजस्वी दिसतील त्याप्रमाणे अन्नपूर्णा माता तेजस्वी दिसते आहे. चंद्रांशु बिंबाधरी, चंद्रबिंब डोक्यावर धारण करणारी अशी ही देवी आहे, म्हणून चंद्राशु बिंबाधरी. चंद्रार्काग्नी समान कुंडलधरी, चंद्रार्काग्नी समान कुंडलधरी. आता ह्याच्यामध्ये मला फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटते. पार्वतीची जी कुंडलं आहेत, म्हणजे कानामध्ये जे कर्ण आभूषण घातलेले आहेत त्यांना ताटंक म्हणतात. तर ते ताटंक म्हणजे कर्ण आभूषण कशी आहेत, तर सूर्य आणि चंद्र अशी ती आभूषण आहेत.
मौनी अमावस्या सगळ्यांना माहिती असेल, मौनी अमावस्या. तर मौनी अमावस्येला अभिरामी अमावस्या सुद्धा म्हणतात. तामिळनाडूमध्ये एक देवी भक्त होते. ते देवीचं स्तुतिगान करायचे आणि अं, त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती की ते पुढे काय होणार ते सांगायचे. पण ते सदैव नित्य देवी आराधनेत रत असायचे. तर एक दिवशी राजा त्यांना भेटायला आला आणि काही लोक असतात ना की त्या माणसाचं वाईटच बघायचं, जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत झालं, जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत झालं, तसं त्या संतांच्याही बाबतीत झालं की काही लोक त्यांचा द्वेष करायचे. तर त्यांनी राजाला सांगितलं की हा व्यक्ती जे बोलेल ते खरं होतं, तर तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा आज कुठला दिवस आहे, फक्त एवढं त्याला विचारा. तर तो राजा गेला आणि त्यांनी सांगितलं की आज पौर्णिमा आहे. ते देवीच्या आराधनेमध्ये होते आणि देवीचं मुख पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे ह्या विचारामध्ये ते मग्न होते. आणि त्या विचारात असताना त्यांनी राजाला सांगितलं की आज पौर्णिमा आहे, पण त्या दिवशी अमावस्या होती. आता हा प्रसंग घडला दिवसा. आता सगळे रात्री. आणि त्या राजाने सांगितलं जर आज चंद्र दिसला नाही तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल. ते म्हणाले माझं सगळं मातेला समर्पित आहे, जे काय आहे ते ती बघून घेऊ. रात्र झाली, सगळे लोक गोळा झाले आणि त्या चंद्र काही दिसला नाही. त्या संताला चितेवर ठेवण्यात आले. त्यांनी फक्त वरती बघितलं, आकाशात नमस्कार केला आणि वरती चंद्र दिसला. अमावस्येला चंद्र दिसला. अमावस्येला तो चंद्र होता का? तो चंद्र नव्हता. देवीनी काय केलं, आपलं एक कुंडल काढून आकाशामध्ये फेकलं, ज्याची आभा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे होती. आणि ती देवी जिने कुंडल काढून फेकलं तिला अभिरामी म्हणतात आणि म्हणून ती अभिरामी अमावस्या झाली. तर त्या संतांचं नाव मी सांगेन, आता मला ते माहिती नाही. पण तिच्या कानातली कुंडल चंद्र आणि सूर्य प्रमाणे आहेत, हे इथे आदि शंकराचार्यांना सांगायचंय. आता आपण शेवटचं कडवं म्हणजे 10व्या कडव्यावर येऊया. क्षत्रत्राण करी महाभय करी माता कृपा सागरी साक्षात मोक्ष करी सदा शिव करी काशीपुराधीश्वरी दक्षात क्रंद करी निरामय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता पूर्णेश्वरी. या स्तोत्राचा अर्थ बघण्यापूर्वी 9व्या स्तोत्रामध्ये आपण पाहिलं की माला पुस्तक पाश सांग कुशधरी. आता मला सांगा, माला आणि पुस्तक कोण धरतं? कुठली देवी आहे जिने माळ आणि पुस्तक हातामध्ये धरलेलं आहे? सरस्वती. सरस्वती. करेक्ट. आता मी ज्ञानशक्ती का म्हंटल अन्नपूर्णेला? कारण सरस्वतीचा आविर्भाव तिने घेतलेला आहे. सरस्वतीच्या आविर्भावात ती अन्नपूर्णा स्वरूपात तिथे प्रेझेंट आहे, म्हणून ही सरस्वती स्वरूपा सुद्धा आहे. काशीच्या अन्नपूर्णा मंदिरामध्ये एक मूर्ती आहे ज्याच्यामध्ये 4 हात आहेत. तिला एका हातामध्ये माला पुस्तक म्हणजे पुस्तक आणि माळा धरलेली आहे आणि एका हातामध्ये अंकुश धरलेला आहे, एका हातामध्ये स्पून किंवा डाव ज्याला म्हणतो ते धरलेला आहे आणि एका हातामध्ये राईस बाउल धरलेला आहे. हा जो विग्रह आहे तो दिवाळीच्या दिवशी 2 दिवस फक्त काढला जातो वर्षातून आणि त्याच वेळेला त्याचं दर्शन होतं. अन्नपूर्णेचं जे स्वरूप आहे हे खरं स्वरूप हे आहे. म्हणून पुढे आदिशंकर, आता ह्याचा अर्थ आपल्याला पुढे लागणार आहे फलश्रुतीमध्ये, ते आपण बघूया काय आहे. त्याच्या आधी 10व्या कडव्याचा अर्थ आपण समजून घेऊया. क्षत्रत्राण करी महाभय करी माता कृपा सागरी. क्षात्र तेज घेऊन महाभयंकर अशी सुद्धा दुर्गा स्वरूप ही देवी आहे.
तिच्याकडे अल्टिमेट पॉवर्स आहे. शी इज अ सुप्रीम गॉडेस. शी इज अ सुप्रीम पॉवर. क्षत्र त्राणकरी, क्षात्र तेज आहे तिच्यामध्ये. अशा क्षात्र तेजाची अन्नपूर्णा सगळ्यांवर कृपा प्रसाद करते आहे. साक्षात मोक्ष करी सदा शिव करी. प्रत्येकाला मोक्ष प्रदान करणारी अशी ही शिवकरी आहे. दक्षा क्रंद करी निरामय करी काशी पुराधीश्वरी. दक्षाचं क्रंदन होण्यासाठीची कारणीभूत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जी आपण आता सतीची गोष्ट बघितली, सतीने आत्मदाह केला, त्याच्यानंतर शंकरांनी वीरभद्राला निर्माण केलं आणि वीरभद्रांनी दक्षाचा शिरच्छेद केला. म्हणून दक्षाच्या क्रंदनासाठी कारणीभूत असलेली ही दक्षा क्रंद करी निरामय करी काशीपुराधीश्वरी अशी माझी काशीची अन्नपूर्णा आहे. आता आपण 11वं कडवं जे फलश्रुती आहे त्याच्याकडे आपण येऊया. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. अन्नपूर्णेचं अन्न पुरवणारी, सतत अन्न पुरवणारी, सर्वदा शंकराचं प्राण असणारी शंकर प्राण वल्लभा. वल्लभा म्हणजे पत्नी, वल्लभ म्हणजे पती. अशी शंकराची पत्नी ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम असं म्हणतात आदि शंकराचार्य. जे आपण म्हणतो ना माला पुस्तक धारिणी, ह्याची फलश्रुती इथे. माझं ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही सिद्ध करण्यासाठी मला तू दिलेल्या अन्नाची गरज आहे. तर अन्न म्हणजे आता फक्त फिजिकल अन्न असतं का? तर आपण जे ज्ञान अर्जित करतो ते सुद्धा एक बौद्धिक अन्नच आहे ना. त्याच्यानी आपल्या बुद्धीचं भरण पोषण होत आहे, हे यात अधोरेखित करायचंय. म्हणून ती सरस्वती स्वरूपा अन्नपूर्णा आहे. तर अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. आता पुढे म्हणतायत माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. माता पार्वती देवी आहे, पिता महेश्वर आहेत आणि त्यांचे जे गण आहेत ते सगळे माझे बंधू आहेत. स्वदेशो भुवनत्रयम. आपल्या स्वदेशो इथे आपल्या शरीरामध्येच आपण सगळ्या भुवनांचा अनुभव घेऊ शकतो. ह्या अन्नपूर्णेचा जर आपल्याला आशीर्वाद लाभला तर हे इथे आदिशंकराचार्यांना सांगायचं. आपण आता स्तोत्राचा अर्थ पाहिलेला आहे. आता सगळ्यांना माझं एक आवाहन आहे की प्रत्येकाने डोळे मिटा. जर चपला घातल्या असतील तर चपला काढून बसा. दीर्घ श्वास घ्या. या दीर्घ श्वास सोडताना तुमचं शरीर सगळं हलकं 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 हलकं. ते शरीर हलकं होताना तुमचा आता एक स्वतःचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही एका जंगलामध्ये चाललेले आहात. त्या जंगलामध्ये कदंब वृक्षाची झाडं आहेत आणि त्या कदंब वृक्षाच्या झाडांमधून जाणाऱ्या वाटा, त्या वाटांवरून तुम्ही पुढे पुढे चालला. अचानक तुमच्या डोळ्यासमोर कसलं तरी दगडी बांधकाम दिसतंय. तुम्ही थोडे जवळ जाताय. जवळ जाऊन तुम्ही पाहताय तर काय, एक यंत्र स्वरूप देऊळ तिथे बांधलेलं आहे. तुम्ही आतमध्ये चालला. काळा कुट्ट अंधार सगळीकडे पसरलेला आहे. तुम्ही फक्त पुढे पुढे चालत आहात.
आता तुम्हाला मिणमिणते दिवे दिसत आहेत. त्या दिव्यांच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात. तिथे समया दिसत आहेत, दिवे दिसत आहेत, आणि त्या दिव्याच्या सोनेरी प्रकाशामध्ये देवतेचं दर्शन होत आहे. तिचा मुकुट जो आहे तो दैदिप्यमान मुकुट आहे, तेजस्वी मुकुट आहे. करुणामयी डोळे तिचे आहेत. तिचं वक्षस्थळ, तिचं पोट तुम्हाला आईच्या कुशीप्रमाणे भासतंय. आणि मग तुमची नजर तिच्या पायांवर जाते. त्या पायांवर तुमची नजर खिळून राहिलेली आहे. आणि ती नजर खिळून राहताना मंदिराच्या मंदिराचा घंटानाद तुम्हाला ऐकू येतोय. नित्यानंद करी वराभयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्दूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी कालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंब मान विलसत वक्षोज कुंभांतरी काश्मीरागरुवासितांगरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी कैलासाचल कंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमारी निगमार्च घोषर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कवाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी कालेयाचल वंशवाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेशमन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी पूर्वी सर्वजनेश्वरी भगवती माता कृपा सागरी नित्य वेणी नील समान कुंतलधरी नित्यान्नदानेश्वरी सर्वानंद करी शुभ करी शंभोत्रिभावा करी भिक्षां देहि कृपावलंबन करी काशीपुराधीश्वरी अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवाश्च भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. तिच्या पायावर असलेले तुमचे डोळे हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे जात आहेत. तुम्ही
एका बालकाप्रमाणे तिच्या खुशीमध्ये जा. तुमचे जे काही दुःख असतील, जो काही त्रास असेल, तो आईला सांगा. तिला म्हणावं, तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव ठेव. तुझ्या मायेची ऊब मला सदैव लाभू दे. हळूहळू आपल्या रूम मध्ये यायचंय. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना एकमेकांवर हात घासायचे आणि डोळ्यावर, कानावर आणि कपाळावर ठेवायचे. हळूहळू डोळे उघडायचे. शुभम भवतु. ओम स्वस्ति. इथे मी माझं स्तोत्रावरचं निरूपण थांबवतोय. एकदा स्तोत्र म्हणून बघा. जर कुठे तुम्हाला अडचण येत असेल तर ते रेकॉर्ड करा एकदा. आणि ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र म्हणता त्यावेळेला त्याच्या आधी एकदा युट्यूबवर जाऊन हे स्तोत्र तुम्हाला कुठेही मिळेल, तर ते तुम्ही ऐका. ऐकल्यानंतर, दोनदा तीनदा ऐकल्यानंतर ते स्तोत्र तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही वाचा. आता तुम्हाला मतितार्थ ऑलरेडी कळलेला आहे त्याचा, तर ते वाचा. आणि जर आपल्याला हे नित्य नियमाने जर वाचायला जमलं नाही, तर फक्त अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीम च पार्वती, ह्या दोन ओळी आपण म्हणू शकतो. खास करून गृहिणीच्या घरी अन्न शिजवतात, त्यांनी जर अन्न शिजवण्याच्या पूर्वी जर हे म्हटलं, तर ते जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट होईल याची मी खात्री देऊ शकतो. बाकी अन्नपूर्णा आहेच सगळ्यांचं भरण पोषण करायला. शुभम भवतु. कोणाला काही डाऊट असतील, काही फीडबॅक असेल तर नक्की विचारा. सगळे शांत झालेले. सर, कालचं रेकॉर्डिंग आम्हाला ऐकायला मिळेल का? काल काही कारणास्तव आम्ही जॉईन होऊ नाही शकलो. दुसरीकडे मुलाचा क्लास लावल्यामुळे तीही वेळ सेम होती. तर आम्हाला कालचं फक्त ऐकायला मिळेल का ऑडिओ? हो, मिळेल मिळेल. इंद्रनील आज किंवा उद्याकडे तो शेअर करेल. सगळ्या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहेत आणि हा, त्याचा ऍक्सेस तुम्हाला कायम असेल. सो हा. डोंट वरी अबाउट इट. फक्त एक दोन दिवस इंद्रनीलला द्या, कारण ते काम तो करतो. आय एम नॉट दॅट टेक्नो सॅव्ही. मला ते लिखापडीचं काम जमतं. तर नाही, इंद्रनील करेल शेअर. आणि हे जे ऐकलं, आम्ही हे स्तोत्र म्हणतो, दुसरीकडनं शिकलोय, पण तुम्ही आज सांगताना जे सांगत होतात, मनाला खूप शांतता, समाधान लाभलंय. खूप असं अर्थ पण कळला. म्हणणं आणि ऐकणं, अर्थासहित ऐकणं, हे खूप सुंदर वाटलं. खूप म्हणजे 1.5 तास एका जागेवर बसून हे ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू. त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. सेशन तर आवडलंच, प्रश्नच नाही. आणि इतकी म्हणजे ऐकताना जाणवत होतं की आपल्याकडे किती थोर परंपरा आहे आणि आतापर्यंत आपण त्याच्यापासून अनभिज्ञ होतो. आणि हेही मुलांना सांगायला पाहिजे की घरात जे शिस्त, जे त्यांनी प्रेमाने केलेलं असतं, त्या अन्नाची तुम्ही कदर केली पाहिजे. एखाद्या दिवशी काही बिघडलं तरी ते समजून घेतलं गेलं पाहिजे. त्या गोष्टीचं महत्व किती हे मुलांना समजलं पाहिजे, की ते बाहेरचं जंक फूड खाणं हळूहळू कमी होईल आणि सर्वांचा सहभाग असेल तर सगळ्यांनाच आनंद मिळेल. नक्कीच. हेही हल्लीच्या काळामध्ये समजावून सांगायला पाहिजे. हो हो, पण खरं. मुळात मी काशीला वगैरे जाऊन आली आहे आणि अन्नपूर्णेचं देऊळही बघितलं, पण त्याच्या मागचं हे माहिती नव्हतं. आता मला पुन्हा जावंसं वाटायला लागलं. नक्की जा आणि तिथे विशालाक्षीचं पण दर्शन घ्या. हा, ते माहिती नव्हतं. आणि वामांगी आणि हा अर्थ पण खूप महत्वाचा होता, जो आधी माहिती नव्हता. तर थँक्यू. खूपच छान वाटलं. मी आता हे पुन्हा सगळं वाचीन, लिहून ठेवलेलं.
आणि रिकलेक्ट करीन म्हणजे ते जास्त डोक्यात बसेल व्यवस्थित. येस, आणि खूप रेकॉर्डिंग छान पण झालं. मिळणारच आहे त्यामुळे. अन्नपूर्णेची तुमच्याकडे जर काही फोटो असेल तर तो पुढच्या सेशन्सना वगैरे कधीतरी दाखवला मी म्हणजे चित्र अन्नपूर्णा प्रत्येकाकडे असते, पण तुम्ही जे पुस्तक आणि माला आणि ती जी सगळी, कारण की आपल्याकडे जी असते ती एवढीशी असते, त्यात ती पळी दिसली की लोकांना वाटतं चला समाधान आहे. पण हो, त्याचं डिटेलिंग पण खूप वाटलं तर इंद्रनीलची म्हणजे मदत घेऊन जर त्याच्याकडे एखादी चांगला फोटो असला तर नाही मी पाठवेन तुम्हाला. म्हणजे डोळ्यासमोर राहील तो. येस येस, नक्की. खूप छान झालं, धन्यवाद. थँक्यू. आता जे तुम्ही सांगितलं ना फोटो पाठवा म्हणून, तो खरोखर रिक्वायर्ड आहे. ते स्तोत्र म्हणताना ते समोर जेव्हा दिसतं आणि नंतर दुसऱ्यांदा म्हणताना डोळे बंद करून जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेचा फरक खूप जाणवतो. हे मला अनुभव आलाय. म्हणजे एखादा, मी जैन असल्यामुळे ते वेगळे वेगळे देवाचे जे असे मी बघते म्हणते त्यावेळेला तो फरक मला जाणवतो. त्यामुळे आता आपण जे सांगितलं फोटोचं ते खरोखर आवडलं. नक्की थँक्यू. नक्की नक्की. थँक्यू. कोणाला काही डाऊट? कसं आहे की लगेच हे स्तोत्र पाठ होणार नाही. तुम्हाला स्वतःला त्याच्यावर थोडी मेहनत घ्यावी लागेल. जिथे काही शब्द समजत नाहीये तिथे यू कॅन अप्रोच मी एनी टाइम. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं की आधी आधी थोडं ऐका, आणि ऐकून ऐकून ना आपलं कधी कधी काय होतं, ऐकून ऐकून पाठ होतं. याच्यासाठी श्रुती आणि स्मृतीला आपल्याकडे महत्व दिलं गेलेलं आहे. तर ह्याचं महत्व आजच्याही काळात तेवढंच आहे, श्रुती आणि स्मृतीचे. बाकी काही कोणाला विचारायचं असेल, काही डाऊट असेल, काही फीडबॅक तर नक्की द्या. आता आपण पुढच्या शनिवारी कालभैरव अष्टक घेणार आहोत. तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई. नाही, अजून अजून पण नाही. एक मिनिट. कदाचित तुम्ही हेडफोन लावला असेल तर तो काढूनच बोला. नाही. माफ करा ताई, पण अजूनही आवाज येत नाही. तुम्हाला जो पण हॅलो, मला वाटतं जो पण डाऊट असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर मग तुम्ही लिहून पाठवलं तर आपल्या ग्रुपवर तरी चालेल. हो. ठीक आहे. कोण बोलतोय? तुमचा आवाज अजून नाही येत आहे. ठीक आहे, मग इथे थांबूया आपण. इथे थांबूया आपण. पुढच्या शनिवारी भेटूया नवीन स्तोत्रासोबत, काळभैरव अष्टक. धन्यवाद.